आतुरबंद भाग 28. रावसाहेब आणि रणजित पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याने दीपालीला भेटण्याची परवानगी मिळवली. रावसाहेबांना पाहताच दीपालीच्या तोंडून नकळत उद्गार निघाले. बाबा तुम्ही? दीपा, नाव खोटं सांगितलंस तरी माणसं बदलता येत नाही. पोरी, काय केलंस तू हे? बाबा, तुम्हाला नाही वाटत मी योग्य केलं आहे? बाबा, मला तर स्वतःचं निरर्थक जीवन सार्थकी लागल्याचं समाधान वाटत आहे. तुम्हाला माझा भूतकाळ समजला ना? होय पोरी, तरी तू हे पाऊल उचलण्यापूर्वी थोडासा विचार करायला हवा होतास. खून म्हणजे खूनच असतो आणि त्याला शिक्षाही असते. बाबा, खरं म्हणजे त्या पाप्याला मारला म्हणून शिक्षा होईल याचेच वाईट वाटते. शिक्षा होण्यासारखं मी काही केलं नाही. उलट मी समाजातील एक कीड कमी गेली. होय दीपा, तू म्हणतेस ते खरे आहे, पण कायदा भावनांवर चालत नाही पोरी. दीपा, हे झालं तू केलेल्या खुनाचं, पण तू एक खून केलेलं नाहीस, दुसरा माझ्या विश्वासाचा खून केलास. दीपा, मला न सांगता सवरता घर सोडलंस, मला परक समजलीस ना? अगं, या मुलांचा राग तू माझ्यावर काढलास. मी तर काही चूक केली नव्हती ना. तू सापडली नसतीस तर मी माझ्या मुलांना कधीच माफ केलं नसतं. बेटा, तेव्हा मला समजलं असतं तर हा आताचा प्रसंग आलाच नसता. डॅडी, मला माफ करा. रणजितने प्रथमच तोंड उघडले. रणजित, माझी कशाला माफी मागतोस? तू या दीपाचा अपराधी आहेस. होय दीपा, मी कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू? मला समजत नाही. मी मीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको होता. मीराच्या बोलण्यावर म्हणजे? काय सांगितले होते तिने? मी तुला जे काही बोललो ते सर्व मीराने सांगितलं होतं. असं होय? असो, झालं ते झालं. नाही मीरा, आमचा दुसराही गैरसमज दूर झाला आहे. त्या वस्तू तोडण्यात तुझा हात नव्हता हे कळलं आहे. म्हणजे समताने स्वतःचं सर्व सांगितलं? होय दीपा, त्या बाबतीत तू विनाकारण समताला दोष देत आहेस. ते सर्व मीराने केलं होतं. समताला तर त्यातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे समताला मी उगाच दोष दिला? ओह, सो सॉरी. तुला माफी मागायची काही गरज नाही दीपा. समता आली आहे घरी, तिच्यामुळेच ते सर्व समजलं. दीपा, तू घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. डॅडी नक्की तुझ्यासाठी प्रयत्न करतील. होय रणजित, ते तर माझं कर्तव्य आहे, रावसाहेब म्हणाले. नाही बाबा, आता तुम्ही माझ्यासाठी काही करायचे नाही. दीपा, असं काय बोलतेस? होय बाबा, मी माझा गुन्हा कबूल केला आहे. ते मला समजलं ग. तरीही मी तुझ्यासाठी खूप मेहनत घेईन, सोडवण्याचा प्रयत्न करेन. पण यापुढे मी सांगेन तसंच वागायचं, बोलायचं. बाबा, पुन्हा एकदा नको माझं मरणफळ ढकलायला. मला आता स्वतःलाच जगायचं नाही, पुन्हा त्या दुष्ट समाजात वावरायचं नाही. बाबा, मला सर्वांपासून दूर दूर जायचे आहे. प्लीज बाबा, मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. दीपा, मग मी वकील असल्याचा काय उपयोग जर मला माझ्या मुलीला वाचवता येत नसेल तर? बाबा, आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितले नाही, हट्ट धरला नाही. आता फक्त एकच मागते. माझ्या सामानात आईची रक्षा आहे, तेवढीच काशीला घेऊन गंगेत सोडा आणि मलाही माझ्या नशिबावर सोडा. जे काही व्हायचे असेल ते होऊ द्या. ऐका माझं एवढं प्लीज. दीपाली हात जोडून रडत होती. बेटा, अगं असं काय करतेस? शांत हो पाहू. बाबा, तुमचा मी खूप आदर करते, शेवटपर्यंत करत राहील. पण आता यापुढे कोणी मला भेटायला येऊ नका. मी कोणाचीच भेट घेणार नाही. ऐकता आहात ना बाबा? दीपा, एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस तुझ्या या बाबांना. बाबा, इतर शिक्षा मी स्वतःला करून घेते आहे. बाबा, आता तुम्ही जा प्लीज. जा, मला सोडवण्याचा प्रयत्न करू नका. मी येणार नाही. जा तुम्ही प्लीज. दीपाली रडत रडत बोलत होती. रावसाहेब सुन्न झाले. दीपाली बेभान झाली आहे हे त्यांनी ओळखलं. आता इथे थांबायला नको, तिला एकांताची गरज आहे. दीपा, जातो आम्ही. दीपालीने डोळ्यावरचे हात बाजूला केले नाही, ती तशीच रडत होती. रावसाहेब बाहेर आले. पोलीस ऑफिसरबरोबर थोडा वेळ बोलले. रणजित, चल निघूया, घरी जाऊया. रणजितने गाडी स्टार्ट केली. दोघं एकमेकांबरोबर बोलत नव्हते, आपल्या विचारात दंग होते. दीपालीला सोडवायला पाहिजे, तिची समजूत घालायला पाहिजे, तर रणजित विचार करत होता. एक अशी वेळ होती आपण तिला दूर केले आणि आज तीच दीपा आपल्याला दूर सारते आहे. पुन्हा येऊ नका, भेटणार नाही सांगते आहे. या सर्व प्रकरणात आपली चूकही मोठी आहे. दीपालीला जीवनातून उठवलं, डॅडीने दुःखी केला आणि आपणही खूप काही गमावलं. ती घरातून गेली तेव्हा ही मन
दुःखी कष्टी झालं होतं, पण आता तिला गदाहड पाहताना फार वाईट वाटत होतं. पण आता दीपाली आपल्यापासून खूप खूप दूर गेली आहे. मागे परतण्याची वाट ती बंद करत आहे. डॅडींचं वकीलपत्र नाकारून दीपा असं का करतेस? असं करू नकोस ग. रणजित विचारात गाडी चालवत होता. नेहमी तर रस्ता यांत्रिकपणे हात चालत होते. गाडी बंगल्यात शिरली. रावसाहेब उतरले. सरळ आपल्या खोलीत गेले. दादा, दीपा भेटली? होय समता, भेटली ती. तिनेच तो खून केला आहे. आता दादा काय होईल? काय होणार? ती वेडी डॅडीने सांगते मला सोडवण्याचा प्रयत्न करू नका, मला कोणी भेटायला येऊ नका आणि मी कोणालाही भेटणार नाही, असंच काहीतरी बडबडत होती. डॅडीने मनाला खूप लावून घेतले आहे. माझा तर मेंदू काम करेनचा झाला. रणजित, तुम्ही असा धीर सोडू नका. सर्व व्यवस्थित होईल. दीपाच्या मनाचा तोल गेला आहे, पण ती स्वतःला सावरेल. आपण परत प्रयत्न करायचा. तुषार रणजितला समजावून सांगत होता. दीपाली एकटीच बसली होती. ती कधी कोणात मिक्स होत नव्हती आणि बोलल्याप्रमाणे वागतली. त्यानंतर ती कोणाला भेटली नव्हती. रावसाहेबांनी खूप विनवण्या केल्या, अर्धव केली, पण दीपाली स्वतःच्या निश्चयापासून ढळली नाही. तिला पुन्हा त्या घरात जायचे नव्हते. दीपाली जाणून होती, बाबा मनात काही न आणता आपल्याला घरात घेतील. रणजित, पूर्वी तो आपल्यावर प्रेम करत होता, पण आपला भूतकाळ वाचल्यानंतर आपण नक्कीच त्याच्या मनातून उतरलो असणार. नकोच त्या भावना पडतून पाहायला. आणि आता तर कुणाचा कलंक लागला आहे आपल्याला. ती कसनुशी हसली. हा कलंक तर आपण स्वतःहून लावून घेतला आहे. आपण खुनी नसतानाही. दीपालीच्या डोळ्यासमोर त्या दिवसाचा प्रसंग उभा राहिला. तिने त्या बंगल्यात दारसाने पाऊल टाकलं होतं. बंगल्यासमोरच्या आवारात भव्य मंडप घातला होता. सनईचे सुमधुर स्वर वातावरणात मंगलमय करत होते. जेवणावर सुरू झाली होती. वाढणाऱ्यांची धांदल उडत होती. दीपाली कडेकडे जात होती. शेरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ती जाणून होती, जरी आपल्याकडे कोणी पाहिले तरी हरकत नाही. आपल्याला ओळखणारे कोणी नसणार. पाण्याला वाटेल असंच कोणी लग्नाला आलेली पाहुणी आहे. ए रमेश, प्रमोद म्हणतोय तुम्ही जेवून घ्या. तो काही एवढ्या जेवणात नाही. एक तरुण दुसऱ्याला बोलत होता. अरे यार, तो कशाला जेवेल? त्याची तर तहान भूक गेली असेल. चला आपण बसूया जेवायला. आणि असं म्हणून सर्व हसू लागले. दीपालीने हा संवाद ऐकला. विचार केला, प्रमोद इथे नसणार. कुठे असेल तो? एवढा मोठा बंगला आहे, कुठे शोधायची त्याला? शोधायलाच पाहिजे. आपण इतक्या वर्षांनी ओळखणार नाही त्याला, पण तो नवरदेव आहे म्हणजे ओळखायला अवघड नाही. तिने हळूहळू बंगल्यात प्रवेश केला. जेवण सुरू असल्याने असेल आज जास्त गर्दी नव्हती, म्हणजे थोडंसं शांत होतं. दीपाली एक रूम पाहत चालली होती. खालचा रूम पाहून झाला. बायकांची वर्दळ होती तिथे. बहुतेक वरच्या मजल्यावरती असणार तो. ती जिना चढून वर गेली. आजच्या दोन्ही खोल्यांमध्ये कोण नव्हतं आणि एवढ्यात तिला पलीकडच्या रूममधून काही आवाज ऐकू आला. काहीतरी धडपड. दीपाली घाबरली. पटकन तिने ती खोली गाठली आणि पाहतच राहिली. हातात चाकू घेतलेली बेदरलेली एक तरुणी आणि खाली रक्ताच्या थारोळ्यात अस्तव्यस्त पडलेला कोणी पुरुष. दीपालीच्या तोंडून घाबरून शब्द फुटेना. त्या तरुणी दीपालीला पाहिले. दीपाली तिच्याकडे पाहत होती. घाबरलेली, गोंधळलेली, घामाने डबडबलेली ती तरुणी. शेवटी धीर करून दीपालीने विचारले, कोण आहे हा? तू त्याला का मारलंस? हा प्रमोद आहे. मला फसवलं त्याने. मी मारणार नव्हते, पण हा प्रमोद ढोलकी आहे. तिने मारेनेच होकार दिला. तुम्ही सगळ्यांना बोलवणार ना? मला पकडू नका. माझा लहान भाऊ माझी वाट पाहत असेल. प्लीज जाऊ द्या मला. दीपाली भानावर आली. त्या मुलीजवळ जात ती म्हणाली, मी तुला पकडणार नाही. उलट इथून निघून जाण्यास मदत करेन. टाक तो चाकू इथेच. हातात घेऊन कशी जाशील? माझ्या साडीवरती रक्त दिसते आहे ना? हां, पण पदर असा घे आणि चल आपण जाऊया. कोणी आलं तर निघता येणार नाही. त्या दोघी रूमच्या बाहेर पडल्या. पण त्याचं दुर्दैव्य, दोन तरुण जिना चढून वर आले होते. दीपालीने ओळखले. आता काही ती तरुणी वाचणार नाही, पण तिला वाचवायला पाहिजेत. हे बघ, पटकन तू जा, पण पळू नकोस. कुणाला संशय येईल. मी सुद्धा इतरांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न. पण दीपालीचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच खून 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 सारं वातावरण हादरून गेलं. अरे पकडा पकडा, खून खून. मागचा तरुण ओरडला. खालची माणसं सावध झाली.
सगळे वरण्यासाठी धावू लागले. दीपालीने पाहिली, ती तरुणी गर्दीत मिक्स झाली होती आणि घाबरलेल्या दीपालीला त्या तरुणाने पकडले. आणखीन एक मुलगी होती तुझ्यासोबत, कुठे आहे ती? मला माहीत नाही. प्रमोदला कोणी मारले? मला माहीत नाही. तूच मारलंस ना? नाही, मी नाही. अरे मग ही कोण आहे? कोणाच्या ओळखीची ही तरुणी नव्हती, ना मुलाकडची ना मुलीकडची. गर्दीतून एक जण म्हणाला. सारा गोंधळ माजला होता. कुणीतरी पोलिसांना फोन केल्याचं बोलत होतं आणि दीपाली विचार करत होती, कोण होती ती मुलगी? कोण जाणे. पण तिलाही या प्रमोदने फसवलं होतं. तिने त्याला मारलं नसतं तर आपण तिला नक्कीच मारलं असतं. थोड्याशा वेळाने फरक पडला. ती आपल्या आधी पोहोचली, पण आपले काम तर तिनेच केले. आपण तिला पळून जाण्यासाठी मदत केली. आपलं कर्तव्यच होतं ते. किती घाबरली होती बिचारी. अरे हा, ती आपल्याला म्हणत होती, मला पकडू नका. माझा लहान भाऊ माझी वाट पाहत असेल. गरीब दिसत होती बिचारी. तिचा भाऊ तिच्यावरती अवलंबून असणार. ती पकडली गेली, तिच्या भावाचे काय होईल? आपण आपल्या पाठीमागे, आपल्यावर अवलंबून तर कोणी नाही. त्या प्रमोदला मारल्यानंतर आपणही स्वतः गंगेत प्राणार्पण करायचे ठरवले होते. आता तरी काय, इथून सुटलो तरी आपण आपलं जीवन संपवणारच आहोत. मग मरता मरता कोणाचा जीव वाचवता येत असेल तर? एक नाही, 2 जीव असतील आपल्यामुळे. हा आरोप आपण अमान्य केला तर पोलीस त्या मुलीपर्यंत पोहोचतील आणि मग तिला शिक्षा होईल. तिचा भाऊ देशोधडीला लागेल. छे, आपल्याला भाऊ नाही, पण दुसऱ्या कोणाच्या भावासाठी त्याग करता आला तर का करू नये आपण? नाहीतर काय अर्थ आहे आपल्या जीवनाचा? कदाचित हा आरोप मान्य केला तर आपल्या जीवनाला अर्थ तरी प्राप्त होईल. कोणासाठी आपण काहीतरी केले याचे समाधान तरी वाटेल. हो, ती तरुण नक्कीच दुआ होती. हो, आता आपण खुनी आहोत हे लक्षात ठेवायचे. पोलीस आले होते. तिच्या जवळची पर्स त्यांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी काही विचारण्यापूर्वीच दीपाली ओरडून म्हणाली, होय, हा खून मीच केला आहे. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.